इचलकरंजीमध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची, महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त, प्रशस्त मूट कोर्ट विद्यार्थी सहाय्यक केंद्र, मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र, लॉ कॉलेज आता आपल्या शहरात. इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे. कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय, अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक, मूट कोर्ट, मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी, मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम. कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी. 12वी नंतर थेट 5 वर्षांचा कोर्स BA LLB, कोणत्याही शाखेतील पदवीधरांना 3 वर्षांचा कोर्स LLB, कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते. बन प्रवेश सुरू, आजच नाव नोंदवा. पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची, ता हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर. संपर्क 9960802318, 9922836887, 449483066654, 4921023116. कायदा शिकून समाजसेवा करा, यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू. इचलकरंजी महानगरपालिकेतील वाहतूक व्यवस्था कोलमली, अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका. इचलकरंजी महानगरपालिकेचा दर्जा मिळवलेल्या इचलकरंजी शहरात अजूनही रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था ही बेताचीच आहे. शहरात दिवसाही अवजड वाहनांची मुक्त संचार सुरू असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवजड वाहनांवर दिवसाबंदी असतानाही काही बेजबाबदार ट्रान्सपोर्ट मालक व बाहेरील राज्यातील ट्रक चालक गल्लीबोळात थेट डोअर डिलिव्हरीच्या नावाखाली फिरत आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ होतो आहे. शहरातील अरुंद रस्त्यांवर हे ट्रक भरधाव धावत असून लहान मुले, वृद्ध आणि दुचाकीस्वार यांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार पालिकेच्या आणि वाहतूक विभागाच्या नजरेआड होत असल्यासारखे चित्र आहे. महानगरपालिकेच्या वाहतूक सल्लागार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत वाहतूक सल्लागारांनी संबंधित अधिकारी साळवी यांना या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधत योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रान्सपोर्ट धारकांवर त्वरित कारवाई करून शहरात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था लागू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम मिळवण्यासाठी कायद्याकडे दुर्लक्ष करून काही ट्रान्सपोर्ट धारक बाहेरील ट्रक चालकांना गल्लीबोळात फिरवत आहेत, हे धोकादायक आहे, असे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षितेसाठी महापालिका व वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई करणे, अवजड वाहनांवर दिवसाबंदीची कठोर अंमलबजावणी करणे आणि ट्रक वाहतुकीसाठी निश्चित मार्ग निश्चित करणे अत्यावश्यक झाले आहे. Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.